मित्रांनो, तर थायलंडमध्ये इतके स्वस्त काजू बदाम मनुके भेटत होते. म्हणलं जाऊन खरेदी करावं, कारण आपल्या प्रवासात उपयोगी येईल. तर मित्रांनो, मी नाही तिथे गेलो जवळ जाऊन पाहिलं तर ते काजू बदाम मनुके नव्हते मित्रांनो, ती होती जुरळ, नागतोडे, अजून बेडकं बिडकं काय पण होती तिथं मित्रांनो. इतकं डेंजर होतं ना भाऊ, माझी खायची इच्छाच गेली मित्रांनो. तिथनं पुढं नाही वेळ आपण आलो तर तिथनं पुढं तर मी डोक्याला हात लावूनच बसलो. बाबा, आपण ज्या मगरीला घाबरतो ती मगर यांनी कापली आणि त्याचं मटण करून खातात मित्रांनो, आणि ती पण तंदूर मटण. वरती पाहू शकता कॉकोडाईल BBQ म्हणून लिहिलेलं आहे मित्रांनो. आणि इथली लोक आवडीने खातात मित्रांनो. त्याच्या पुढं मी मार्केटमध्ये घुसलो होतो, मला इंचू दिसले. इंचू, साप, गोमा बिमा, अजून आपले ते मकडी बिकडी असते ना, ती सगळी होती मित्रांनो. तिथल्या लोकांना नाही व्हिडिओ वगैरे काढायला लाज वाटते की बाबा आम्ही हे खातो, हे लोकांना नको दाखवायला. तर मित्रांनो पुढे गेलो तर साप दिसला मित्रांनो. आणि साप पण नाही, एवढीचं पिल्लू होतं सापाचं, आणि ते 1,500 रुपयाला एक सापाचं पिल्लू विकत होते खाण्यासाठी. लोक आवडीने घेऊन खात होते मित्रांनो. तर मित्रांनो त्याच्या पुढं आलं नाही, एक असला मगर दिसला मला नाही, तो असा इटूळ घालून ठेवलेला होता मित्रांनो. आणि तिथं फोटो वगैरे काढायचं असलं ना तर मला कमीत कमी 10 बात द्यायला लागतात. अशा प्रकारे मित्रांनो पाहू शकता इंचू, साप, आळ्या बिळ्या, गोमा बिमा सगळं इथं खात होते. आणि तिथली लोक माझ्यावर तापत होती. तर मित्रांनो अशा प्रकारे हे म्हणत होतं व्हिडिओ नको काढू. तर पुढे गेल्यानंतर आपल्याला हे इंडोनेशियाच्या मॅडम भेटल्या आणि ते ट्राय करत होत्या. आणि ते म्हणले व्हेरी टेस्टी. अरे इंचू खाऊन व्हेरी टेस्टी कोण म्हणतंय मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला अशीच माहिती जाणून घ्यायची असेल थायलंडबद्दलची तर फॉलो नक्की करा, कारण तुमचा भाव आला आहे थायलंडला, ते पण एकटा. तर मित्रांनो ह्या मार्केटमध्ये अजून पण पदार्थ होते जसे की पोर्क आणि बीफ, पण ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. तिथं वास पण इतका घाण होता की मी तिथं जाऊ शकत नव्हतो. तर मित्रांनो तुमचा भाऊ इतक्या लांब आला आहे तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्यासाठी, तर तुम्ही एक फॉलो करा मित्रांनो. तुमच्या एका फॉलोमुळे इतकं मोटिवेशन भेटतं, अजून तुम्हाला काहीतरी नवीन दाखवावं असं वाटतं. तर फॉलो नक्की करा.